नमस्कार. 5 एप्रिलला राहुल बोंद्रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या एप्रिल फुल बनवणाऱ्या बातम्या, खोट्या बातम्या, प्रोपोगंडा बातम्या या चिखली भाजपाच्या कार्यालयातून पद्धतशीरपणे पसरवण्यात येत आहेत. खरं तर अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या चिखली भाजपाने अनेक वेळेस माझ्या बाबतीत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातल्या, काँग्रेसच्या किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांना दबावात आणून, प्रलोभन दाखवून भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचा मोडस ऑफ ऑपरेंडी जी आहे, कार्यप्रणाली जी आहे भाजपाची, ती लोकांना आता खूप चांगल्या पद्धतीने समजलेत. अशाच पद्धतीनं माझ्यावर देखील सातत्याने दबाव आणून, माझ्या संस्थांच्या तक्रारी करून, माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून भाजपाने अनेक वेळेस हा प्रयत्न केलाय की मी काहीही करून काँग्रेस सोडून जावं. स्थानिक भाजपाचे जे नेते आहेत, तिथले जे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते मला खूप घाबरतात आणि त्यामुळं काहीही करून मी काँग्रेस सोडली पाहिजे यासाठी ते जीवाचा आटापिटा करतायत. पण मी मात्र प्रत्येक पावलागणिक आणखीन ठाम होतोय, आणखीन मजबूत होतोय. माझी इच्छाशक्ती आणखी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कविवर्य कुसुमाग्रज कोलंबसाचं गर्वगीत जे आहे त्यामध्ये म्हणतात की 100 वेळा कोसळली जरी ही नौका लाटांखाली, 100 वेळा तिनेच आपली छाती वर केली, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत नाशा, किनारा तुला पामराला. या लढवय्ये आहेत ते समुद्राच्या मस्तावलेल्या लाटांसोबत 2 हात करतात आणि जे घाबरतात ते किनाऱ्यावर थांबतात, म्हणजेच सत्ताधारी पक्षाचा आश्रय घेतात. मी मात्र सत्ताधारी पक्षात न जाता माझ्या विचारांवर ठाम राहतो. मी माझ्या विचारांच्या सोबत प्रामाणिक आहे. राहुल बोंद्रेची पक्षनिष्ठा आणि राहुल बोंद्रेचा स्वाभिमान विक्रीसाठी उपलब्ध नाही. नॉट फॉर सेल. जय काँग्रेस. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विजय असो.